अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचर तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अशा या आपल्या महान माता की ज्यांच्यामुळे आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी मानाचे स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्या महिलांचा आदर करणे हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांच्या विचारांनीच आपण आज येथे आहोत। सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। खूप सुंदर असा कार्यक्रम आपल्या इथे आयोजित झालेला आहे। आदरणीय प्रमुख पाहुण्या आपल्या आदरणीय नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडत आहे। आता कुठं छान वाटत आहे सर्व महिलांना पाहून। थोडस ह्या साईडच्या इकडे हो ना, थोडं फोटो दिसना झाला। समोर पाहिजे थोडं जस्ट असं नाही असं थोडस मागे म्हणजे फोटो दिसतो समोर पाहिजे। एक मिनिट समोर आला ना कामाला येतील। राजहंस पाखरू चरत होतं किल्ल्यात, सुभाष हजाराचं नाव घेते बीड जिल्ह्यात। क्या बात है। ताई या कार्यक्रमातून का आपल्याला शिकायला भेटलं? म्हटलं तर महिलांच्यासाठी हा कार्यक्रम शिकायचा आहे। हा कार्यक्रम आपल्या शहरामध्ये वारंवार व्हावा का नाही व्हावा? चांदीचा करंडा त्याला मोत्याचा कळस, प्रमोदरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस। सोन्याची सुई मिऱ्याच्या घोळात, भीमराव मस्क्याचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात। ताई या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामधून तुम्ही इथं जमलेल्या महिलांना काय सांगाल? काय संदेश द्या? मी पुढं आईकडे येतो। आई आपण एक सुंदर उखाणा घ्यायचा आहे आणि आम्हाला सांगायचं की हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला कसा वाटला आणि हा कार्यक्रम अशी घ्यायला पाहिजेत का, आपण थोडंसं थोडक्यात सांगावं। कार्यक्रम दरवर्षी घ्यायला पाहिजे, सर्वजण एकत्र येतात। या कार्यक्रमामधून विचाराची देवाणघेवाण होती का? चमकले तारे प्रदीपरावांचं नाव घेते सर्व द्यायचं, लक्ष द्या सारे। चांदीच्या ताटात ठेवल्यात केळी, गोविंदरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी। संस्कृत मेरी जन्मभूमि, भारत मेरी माता, रमेश के साथ मेरा जन्म का नाता। मावशी, तुमच्या पहिल्या काळामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा होता आणि आताच्या काळामध्ये कसा आहे?
काय सांगाल याबद्दल? धन्यवाद. समोर पाहिजे इकडे. आमच्या वेळेस कसं होतं की बाहेर जायचं म्हणलं की अगोदर घरी विचारावं लागत होतं मी जाऊ का नाही. आता तसं काही नाही, आता आमच्या मनावर आहे. आता पूर्ण तुम्हाला स्वतंत्र आहे म्हणायचं. हे स्वतंत्र कशामुळे भेटलं मी तुम्हाला? एकच मिनिट ताई. हॅलो, सगळ्यांना सूचना आहे की सुस्वागतम सुस्वागतम. आणि या गीतांचा कार्यक्रम, संगीत रचनेचा कार्यक्रम खास तुमच्यासाठीच आहे. आपण तिळगुळ घ्यायचं, जागेवर बसायचंय आणि त्याचबरोबर फराळाचाही आपण या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. आणि आस्वाद घेतच गीतांचाही आपण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण बसून घ्या थोडंसं. ऐकून सुंदर गीत या सरसगीच्या मंचावर खास तुमच्यासाठी. विधवा, परित्यक्ता, सर्वसामान्य महिला यांना समान व न्याय हक्क मिळाला पाहिजे याच्यासाठी स्वतः राज्य गादीवर असल्यानंतर त्या महिलांसाठी प्रामुख्याने काम करणाऱ्या, सर्वांना समान न्याय दान करणाऱ्या अहिल्याराणी होळकर, ज्यांच्यामुळे शेण माती साडीवर घेऊन अतिशय कष्ट करून त्यांच्यामुळे तुम्ही आज या ठिकाणी आणि मी आज या ठिकाणी उभा आहे, अशा आमच्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शेण माती अंगावर खाऊन गौऱ्यात थापून ज्या महामानवाला परदेशात पाठवलं आणि भारतीय संविधान लिहिण्यासाठी योग्य केलं, अशा आमच्या माता रमाई आणि सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करते. आज या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या मैत्रिणी आदरणीय संगीताताई साळवे, केज नगरपंचायतच्या नगरसेविका आदरणीय पद्मिनाका शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला व बालकल्याण सभापती आदरणीय पल्लवीताई रांजणकर, दुसऱ्या नगरसेविका आदरणीय आशाताई कराड, या ठिकाणी माझ्या बाजूला असलेल्या देशमुखताई, साखरेताई, सदोदरताई, राऊतताई आणि सुंदर, तुम्ही सगळ्याजणी. फार बोलणार नाही कारण आज अडचण मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला. म्हणजे मी लावलेल्या खुर्च्या कमी झाल्या, निश्चितच पुढच्या वर्षी आपण शेवटच्या टोकापर्यंत खुर्च्या नेऊया आणि अतिशय आनंदात हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करूया. गेली 4 दिवसापासून केजमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने आम्ही हळदी कुंकवाचा 15-17 या 3-4 वार्डासाठी केज नगरपालिकेमध्ये काल 6-7-8 वाजेपर्यंत कार्यक्रम झाला आणि आज या ठिकाणी मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये कार्यक्रम आहे तुमच्यासाठी आणि परवाला जय भवानी कन्या प्रशाला या ठिकाणी कार्यक्रम आहे. खूप आनंद होतोय. हा महिना आपल्यासाठी अतिशय उत्साहाचा असतो, अतिशय आनंदाचा असतो, कारण की ज्यांच्यामुळे आपण शिकू शकलो, ज्यांच्यामुळे आपण अक्षर वाचू शकलो, त्यांची जयंती 3 जानेवारीला आणि त्या जयंतीपासूनच या कार्यक्रमाची म्हणजे महिन्याची सुरुवात झाल्यासारखी होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती असते 3 तारखेला, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती 12 तारखेला, पुन्हा 14 तारखेला आमची मकर संक्रांती येते, म्हणजे महिलांचा सण जो की आपण पिढ्यानपिढ्या करत आलो, विचाराचं वाण एकमेकींना देत आलो, विचाराची देवाणघेवाण देत आलो, तिळगुळाचा गोडवा एकमेकींमध्ये विचाराच्या माध्यमातून वाटत आलो. अशा पद्धतीचा हा सण येतोय संक्रांतीचा आणि त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन येतो. म्हणजे प्रजासत्ताक दिन आल्यानंतर त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधानानुसार आपल्याला राज्य करता येते आणि भारतीय संविधान